इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांमध्ये कशा प्रकारची स्थिती राहिली, कोणी कोणाला कसं सहकार्य केलं पाहूयात। साताऱ्यामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर निवडून आलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे। कोल्हापुरात भाजप आणि शिवसेनेनं अखेर आघाडी केली, एकत्र आले। शौमिका महाडिक या भाजपच्या अध्यक्ष झालेत, तर सर्जेराव पाटील हे शिवसेनेचे उपाध्यक्ष झालेत। इकडे सोलापुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आलेत आश्चर्यकारकपणे। संजय शिंदे भाजपचे हे अध्यक्ष झालेत। पहिल्यांदाच इथे भाजपची सत्ता। सांगलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्र आले। संग्रामसिंग देशमुख हे भाजपचे अध्यक्ष झालेत, तर सुहास बाबर शिवसेनेचे उपाध्यक्ष। नगरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले। अध्यक्षपदी शालिनी विखे पाटील निवडून आलेत काँग्रेसच्या, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजेश्री घोगे। पुण्यात आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे विश्वास देवकाते राष्ट्रवादी काँग्रेसचे, उपाध्यक्षपदी सुद्धा राष्ट्रवादीचेच विवेक वळसे पाटील।